नांदेड 12वीच्या रसायनशास्त्र पेपरला गैरहजर भरारी पथक निलंबित, जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई। नांदेड इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असतानाच कर्तव्यात कसुरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे। बुधवारी फेब्रुवारी 18 झालेल्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरला नियुक्त केलेले भरारी पथक, बैठे पथक केंद्रावर गैरहजर राहिल्याने हा कडक निर्णय घेण्यात आला। भरारी पथकावर निलंबनाची कारवाई। उमरी तालुक्यातील नूतन उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेले बैठे पथक प्रमुख आणि सदस्य कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अनुपस्थित होते। यामध्ये नरहरी मुंजाळ विस्तार अधिकारी, कृषी पथक प्रमुख, मोहन भोसले केंद्र प्रमुख, पांडुरंग गुब्रम ग्राम महसूल अधिकारी या तिघांनी परीक्षा कामात कमालीचा हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत। केंद्रावर कॉपीचे प्रकार, केंद्र संचालकही निलंबित। किनवट तालुक्यातील स्वसंगीतादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा दहेली तांडा येथे झूम वेबकास्टिंग आणि ड्रोनद्वारे देखरेख करताना एक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळला। या केंद्रावर सीसीटीव्ही निगराणीत त्रुटी, विद्यार्थ्यांची अपुरी तपासणी आणि नियोजनाचा अभाव दिसून आला। याला जबाबदार धरून केंद्र संचालक श्री गुटटे आणि मूळ मुख्याध्यापक पांडुरंग आडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। तसेच कंधार तालुक्यातील संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय पेठवडज येथेही 2 विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। दहेली तांडा आणि पेठवडज येथील केंद्र संचालकांना तातडीने बदलून नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। परीक्षेची आकडेवारी। फेब्रुवारी 18 जिल्ह्यात एकूण 109 केंद्रांवरून परीक्षा पार पडली। त्याची उपस्थिती खालीलप्रमाणे राहिली। सत्र विषय एकूण परीक्षार्थी उपस्थित टक्केवारी सकाळ रसायनशास्त्र 24,406 24,073 98.64% दुपार राज्यशास्त्र 13,207 12,594 95.36% परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने झूम वेबकास्टिंग, ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे। कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। जिल्हा प्रशासन नांदेड। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।